शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि आता बघा, इथं हरभरा जो प्लॉट आहे आपला, हा 2.5 फूट अंतर आहे आणि याला फुलाची अवस्था चालू झाली आहे. तर बघा, फुलाची अवस्था चालू झाली म्हणजे आता 1.5 ते पावणे 2 महिन्याच्या जवळपास आपला हरभरा गेला असेल. जमीन चांगल्या प्रकारची असेल, तर हलकी असेल तर 1.5 महिना म्हणजे 45 दिवस. आणि जर याच्यापेक्षाही पाणी जास्त झालं असेल तर थोडा अजून उशीर होऊ शकतो. परंतु आता ही जी व्हरायटी आहे ही 2.5 फूट अंतर आहे आणि 2.5 फूट अंतर असून आता या व्हरायटीला फुलाची अवस्था चालू झाली आहे. हे बघा, फुलाची अवस्था चालू झाली, 1.5 महिना पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण अशा अवस्थेमध्ये कुठं कुठं फुल जर असेल, कळी असतील तर पाणी लावायला काही हरकत नाही. तर हे तिसरं पाणी हरभऱ्याचं आपल्याला देणं आवश्यक असते. तर बघा, इथं आपण तिसरं पाणी चालू केलं आहे. तर हे पाणी साधारण जमिनीतला ओलावा यावर्षी सांगता येत नाही, कुठल्या जमिनीमध्ये किती ओल आहे ते ओल पाहून द्यावं लागेल. कारण आता ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये 3 तास द्यावं लागेल किंवा 3.5 तासापर्यंत, किंवा एखादी जमीन मध्यम असेल तर 4 घंटे म्हणजे 4 तासापर्यंत देऊ शकता. आणि एखादी जमीन जर हलकी असेल तरी 4-4.5 तासापर्यंत सिंगल पाईपवर एक नोजल अशा प्रकारे देऊ शकता. डबल पाईपवर पाणी देऊ नये हरभऱ्याला, कारण डबल पाईपवर जर दिलं तर पाहिजे तसा ओलावा सर्वत्र सारखा येत नाही. त्याच्यामुळं कुठं कोरडं राहते, कुठं गॅप पडते 2 तोटीच्या मध्ये. तर त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे हरभऱ्याला पाणी देताना पाण्यावर पाणी हे कमीत कमी 7 फुटापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे एक शिप लावली तर त्या शिपवर दुसरी शिप लावताना पाणी 7 फूट गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे चांगले रिझल्ट येतील. तर अशा प्रकारे हरभऱ्याला पाणी देताना अशा प्रकारेच आपल्याला पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी झाल्यानंतर आपल्याला चौथं पाणी जे आहे तर ते पाणी आपण साधारणतः घाटे अवस्थेमध्ये, म्हणजे 70% घाटे अवस्था असली तर त्यावेळेस आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे हरभऱ्याला आपण पाणी देताना अवस्था बघून, जमीन पाहून, जमिनीतला ओलावा पाहून पाणी देणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे पाणी आपण देऊ शकतो. आणि कुठं कुठं फूल लागायची अवस्था चालू झाली म्हणजे पाणी देणं आवश्यक असते. तर त्यासाठी अशा अवस्थेमध्ये पाणी जमिनीचा अंदाज काढून द्यावंच लागेल आपल्याला. तर अशा परिस्थितीमध्ये पाणी देऊन आपल्या उत्पन्नात भर पडू शकतो आपण.